वेलकम टू द ऑनलाईन स्टडी पोर्टल ऑफ एक्झाम स्टडी. आज या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सिमेंट बघणार आहोत. याच्या अगोदर काय बघितलं आपण? टेस्टिंग ऑन सिमेंट. या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ सिमेंट. बघा, तसे ना सिमेंटचे भरपूर टाईप आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला PhD करायची का? त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेज हे तेवढंच घ्यायचं आहे आणि त्याच पॉईंटचं घ्यायचं आहे जे एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला टाइप्स ऑफ सिमेंटमध्ये एक मला वाटतं 10 टाईप आहेत. ह्या 10 टाईपचं प्रॉपर तुम्हाला जे क्वेश्चन एक्झाममध्ये आलेले आहेत हे क्वेश्चन तुम्हाला या प्रत्येक टाईपमध्ये मी सांगेन. ठीक आहे. प्रत्येक टाईपचं मी बेसिक नॉलेज तुम्हाला देईल. बेसिक नॉलेजसोबत मी असं सांगेन की हे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये आलेत. आपल्याला डिटेल स्टडी नाही करायचं. आपल्याला स्टडी असा करायचा आहे जो आपल्याला एक्झाममध्ये बेनिफिशियल राहील. ठीक आहे. बघा, टाइप्स ऑफ सिमेंट. टाइप्स ऑफ सिमेंटमध्ये पहिला टाईप आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. सर ते सिमेंट म्हणलं की माझं फार डोकं दुखतं. सांगितलं होतं ना मग ॲस्पिडिन खा. काय बोलतो मी? हे जोसेफ ॲस्पिडिन यांनी OPCचा शोध लावला. ठीक आहे. आता या OPCच्या टेस्टवर जर तुम्ही फाईननेस टेस्ट घेतली तर मी त्यावेळेस सांगितलं होतं फाईननेस शुड बी लेस दॅन 10%. जर तुम्ही ते स्पेसिफिक एरिया कॅल्क्युलेट केला, कशामध्ये केला होता आपण स्पेसिफिक एरिया कॅल्क्युलेट? आपण जी एअर परमिएबिलिटी टेस्ट होती फाईननेसमध्ये, याच्यामध्ये आपण स्पेसिफिक एरिया कॅल्क्युलेट केला होता. तर हा स्पेसिफिक एरिया 2250 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम एवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे. OPCसाठी बोलतोय मी. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हा पहिला टाईप आहे. त्याच्यामध्ये फाईननेस शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 10% आणि स्पेसिफिक एरिया 2250 सेंटीमीटर स्क्वेअर ऑर लेस 2250 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम याच्या एवढा किंवा त्याच्यापेक्षा कमी पाहिजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी. साऊंडनेस जर तुम्ही ली चॅटलियरने कॅल्क्युलेट केला, ली चॅटलियर गिव्ज व्हॅल्यू वेअर ॲज ऑटोक्लेव्ह गिव्ज पर्सेंटेज. ली चॅटलियरने जर तुम्ही OPCचा साऊंडनेस कॅल्क्युलेट केला तर तो मिळतो आपल्याला 10 mm आणि ऑटोक्लेव्ह टेस्टनी जर पाहिलं तर 0.8% तुम्हाला रीडिंग मिळते. या सगळ्या व्हॅल्यू OPCच्या जे काही लिहून दिलं आहे हे इम्पॉर्टंट आहे. OPC फाईननेस 10% पेक्षा कमी, 2250 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्राम पेक्षा कमी सरफेस एरिया. त्याच्यानंतर साऊंडनेस इज इक्वल टू 10 mm ली चॅटलियरनुसार आणि ऑटोक्लेव्हनुसार 0.8%. ठीक आहे. वळूया आपण दुसरा टाईप, हाय ॲल्युमिना सिमेंट. याच्यामध्ये एक मजेदार गोष्ट अशी, नावात हाय ॲल्युमिना जरी असेल तरी पहिलंच वाक्य तुम्ही खाली वाचून घ्या. काय? मी मुद्दामून मराठीत लिहिलं, डोक्यात बसतं. हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये C3A कंटेंट ॲबसेंट असतो. हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये C3A कंटेंट ॲबसेंट असतो म्हणजे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट अनुपस्थित असतो. ठीक आहे. हाय ॲल्युमिना सिमेंट आलं रे आलं लगेच म्हणायचं हे आपल्याला फसवतायत. हाय ॲल्युमिना म्हणतायत पण याच्यामध्ये C3A म्हणजे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट ॲबसेंट आहे. आता ह्या ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट ॲबसेंट असलेल्या म्हणजे हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये आपल्याला खेळायची बॉक्सिंग. हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये आपल्याला खेळायची आहे बॉक्सिंग. कुणासोबत खेळायची आहे? जे आपले सुपरस्टार असतात त्याच्यापैकी एक स्टारचं नाव आहे यामी गौतम, बरोबर ना? त्याच्यासोबत तुम्हाला बॉक्सिंग खेळायची आहे. तिचं वजन आहे 40 किलो. ठीक आहे. सर हे कशासाठी सांगताय? हे मी तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सांगतोय. हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये बॉक्सिंग खेळायची आहे यामी गौतम सोबत. ठीक आहे. हाय ॲल्युमिना सिमेंट बघा आता. हाय ॲल्युमिनामध्ये बॉक्साईटचा कंटेंट असतो 40%. हाय ॲल्युमिना सिमेंटमध्ये बॉक्साईटचा कंटेंट असतो 40% आणि लामी म्हणजे यामी. तर लामी म्हणजे लाईमस्टोन. काय म्हणलं मी? लामी म्हणजे लाईमस्टोन. यामी लामी लाईमस्टोन. लाईमस्टोनचं पर्सेंटेज असतं 40%. बॉक्साईटचं पर्सेंटेज असतं 40%. बॉक्सिंग खेळायची आहे यामी गौतम सोबत, 40 किलो वजन आहे. लक्षात राहील ना? हाय ॲल्युमिना सिमेंट, C3A ॲबसेंट, लाईमस्टोन 40%, बॉक्साईट 40%. गुड रेजिस्टन्स टू द सल्फेट. याच्यामध्ये सल्फेट अटॅकला रेजिस्टन्स करण्याची क्षमता जास्त असते. ठीक आहे. गुड रेजिस्टन्स टू द सल्फेट अटॅक.
नेक्स्ट, याचा जर तुम्ही साऊंडनेस बघितला, याचा किती होता साऊंडनेस? लीच ॲटलियरनुसार 10 mm पर्यंत ॲक्सेप्टेबल होतं. पण जर हाय ॲल्युमिना सिमेंट असेल तर या हाय ॲल्युमिना सिमेंटसाठी 5 mm पेक्षा जर जास्त व्हॅल्यू तुम्हाला मिळाली साऊंडनेसची, डायरेक्ट रिजेक्ट करून टाकायचं ते सिमेंट. सो साऊंडनेस याचा 5 mm पर्यंत असेल देन इट इज ॲक्सेप्टेबल. नेक्स्ट, इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम. मला OPCचं सांगू शकता तुम्ही इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम? हो सर, 30 मिनिट हा इनिशियल सेटिंग टाईम असतो आणि 10 तास हा फायनल सेटिंग टाईम असतो. कुणासाठी? OPCसाठी. मग या हाय ॲल्युमिना सिमेंटसाठी इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईमच्या व्हॅल्यूज बघा. 3 ते 3.5 तास हा इनिशियल सेटिंग टाईम असतो याच्यामध्ये. म्हणजे काय, जे आपण निडल टाकतो ना त्याची जी व्हॅल्यू ती 33 ते 35च्या मध्ये वरून ही जी यायला चालू होईल ती साधारण 3 ते 3.5 आवर नंतर किंवा आवरपर्यंत येते. फायनल सेटिंग टाईम याचा लगेच येतो बघा. इनिशियल सेटिंग टाईम 3 ते 3.5 तास, फायनल सेटिंग टाईम 5 तास. म्हणजे 3.5 तासाच्या 1.5 तासानंतरच फायनल सेटिंग टाईम येतो. सो हाय ॲल्युमिना सिमेंटसाठी हे महत्त्वाचे पॉईंट. वळूयात पुढचा सिमेंटचा टाईप, लो हीट सिमेंट. आता ना मी कॉमन सेन्सनी जाऊ का? याच्यामध्ये ट्रिक नाही, काही नाही, कॉमन सेन्स महत्त्वाचा आहे. सर काय कॉमन सेन्स? तुम्हाला मी जे बोगस कंपाऊंड सांगितले होते आठवतं ना? त्या बोगस कंपाऊंडमध्ये मी एक सांगितलं होतं की C2S काय करतो? C2S ना स्ट्रेंथ देतो. C2S म्हणजे काय? डाय कॅल्शियम सिलिकेट. C2S स्ट्रेंथ देतो, पण स्ट्रेंथ द्यायला हा टाईम पण खूप खातो, बरोबर ना? टाईम खाल्ल्यावरच चांगली स्ट्रेंथ येईल. तर या सिमेंटचं नाव आहे लो हीट सिमेंट. लो हीट सिमेंटमध्ये ऑब्वियसली हीट ऑफ हायड्रेशन कमी असते. म्हणजे मिक्स पेस्ट केल्यानंतर, स्ट्रक्चर कास्ट केल्यानंतर जे हीट ऑफ हायड्रेशन असतं ना ती कमी असते ॲज कम्पेअर टू अदर टाईप ऑफ सिमेंट. म्हणजे काय सर? कमी हीट बाहेर पडते, दुसऱ्या ह्याच्यात थोडी जास्त पडते. बरं, ही कमी हीट बाहेर पडते म्हणजे काय? सिमेंट हळूवार सेट होतं आहे. सिमेंट हळूवार सेट होतं आहे ही कोणाची प्रॉपर्टी आहे? C2Sची. म्हणजे याच्यामध्ये काय जास्त असलं पाहिजे? सर C2S जास्त असलं पाहिजे. बघा, हाय इन C2S, ठीक आहे, आणि लो इन C3A. C3A काय होतं? C3A म्हणजे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट हे फ्लॅश सेट किंवा क्विक सेट ही प्रॉपर्टी देत होतं. आपल्याला इथं क्विक सेट करायचं आहे का? नाही, इथे आपल्याला हळूवार सेट करायचं आहे. हळूवार सेट केलं तरच त्याची हीट हळूहळू बाहेर येईल. जर तुम्ही C3A% वाढवलं तर हीट ऑफ हायड्रेशन विल बी लार्ज. आपल्याला हाय हीट सिमेंट बघतोय का आपण? नाही, असं सिमेंट नाही आहे. पण मी एक जस्ट सांगतोय तुम्हाला, लो हीट सिमेंट हळूवार हीट बाहेर पडते. हळूवार हीट बाहेर कधी पडेल? ज्यावेळेस तुम्ही C3Aच काढून टाकताल किंवा लो ठेवताल. लो C3A असेल आणि हळूवार स्ट्रेंथ येण्यासाठी हाय C2S म्हणजे डायकॅल्शियम सिलिकेट. बरं, हे कुठे वापरतो आपण? हे आपण अशा ठिकाणी वापरतो जिथे आपल्याला क्रॅकच पाहिजे नसतात. काय होतं, ज्यावेळेस आपण सिमेंट तयार करतो, सिमेंटचं आपण पेस्ट तयार करतो, कॉन्क्रीट तयार करतो, जिथे हीट ऑफ हायड्रेशन जास्त असेल, हीट ऑफ हायड्रेशन हीट बाहेर पडण्याची प्रक्रिया जास्त असेल तर काय होतं? सिमेंटच्या सरफेसवर, कॉन्क्रीटच्या सरफेसवर क्रॅक्स यायला लागतात, बरोबर ना? क्रॅक्स आले तर सपोज तुम्ही एक विचार करा, तुम्ही बांधताय डॅम, ठीक आहे, डॅम बांधताय, इकडे पाणी आहे, इथं असं डॅम बांधला तुम्ही. आता याला जर क्रॅक पडत असले, हाय हीट ऑफ हायड्रेशन असेल तर क्रॅक पडल्यानंतर पाणी तर सरळ बाहेरच येणार आहे. अशा केसमध्ये आपण काय करतो? लो हीट सिमेंट वापरतो. लो हीट सिमेंट काय करतं? हळूवार थंड होतं, हळूवार सेट होतं, ठीक आहे. हळूवार सेट होतं तर आपल्याला C3A कमी आणि C2Sचं पर्सेंटेज जास्त ठेवतो. तर हे हळूवार सेट झाल्याने याला स्ट्रेंथही चांगली येते, क्रॅकही पडत नाही आणि हीट ऑफ हायड्रेशन कमी असते. नाव आहे लो हीट सिमेंट. वापरतो आपण डॅममध्ये. डॅम इज कन्सिडर्ड ॲज अ मास कॉन्क्रिटिंग. जिथे कुठे मास कॉन्क्रिटिंग म्हणजे मोठमोठाले स्ट्रक्चर असतात अशा ठिकाणी आपण वापरतो लो हीट सिमेंट. आता हे लो हीट सिमेंटबद्दल महत्त्वाचे पॉईंट हेच, मास कॉन्क्रिटिंगसाठी महत्त्वाचं आहे बरं. मास कॉन्क्रिटिंगसाठी लो हीट सिमेंट वापरतो. हाय C2S कंटेंट याच्यामध्ये असतो, लो C3A कंटेंट असतो. आता मला सांगा, मी तुम्हाला इतकं वारंवार घसा फोडून सांगतोय की याच्यामध्ये आपल्याला हळूवार स्ट्रेन भेटते, हळूहळू सेट होतं. याचा इनिशियल सेटिंग टाईम हा OPCपेक्षा जास्त असेल, कमी असेल? सर जास्त असणार. फायनल सेटिंग टाईम हा OPC एवढा असू शकतो. आपल्याला फायनल सेट मी बद्दल बोललेलं नाही, मी इनिशियली सेटिंग जी होती
ते हळूवार होते असं म्हणलं. ठीक आहे, चला. तर मग लो हीट सिमेंटमध्ये इनिशियल सेटिंग टाईम हा 1 आवर असतो, वेअर ॲज फायनल सेटिंग टाईम इज सेम ॲज अ OPC. MCQ इज इम्पॉर्टंट, काय म्हणतात त्याला, MCQ हा येतो. लो हीट सिमेंटचा फायनल सेटिंग टाईम इज इक्वल टू फायनल सेटिंग टाईम ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. इथे आपण चूक करतो, माझं सांगणं काम आहे. लक्षात ठेवा, OPC आणि लो हीट सिमेंटचा फायनल सेटिंग टाईम सेम असतो, वेअर ॲज इट डिफर्स इन इनिशियल सेटिंग टाईम. इनिशियल सेटिंग टाईम 1 आवर असतो, वेअर ॲज OPC मध्ये इनिशियल सेटिंग टाईम 30 मिनिट असतो. ठीक आहे, चला पुढे. चला नेक्स्ट, पुढचे टाईप आहेत क्विक सिमेंट, मॅसनरी सिमेंट, व्हाईट सिमेंट. क्विक म्हणजे काय वाटतं रे तुम्हाला? मला वाटतं क्विक म्हणजे लवकर सेट होणारं. बघूयात मग टाईप काय तो. क्विक सिमेंट इज अ सिमेंट विच सेट्स व्हेरी अर्ली. आता मग लवकर सेट होतं हे आपली नॉन टेक्निकल लँग्वेज झाली. सर मग इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये काय, लवकर सेट होतं तर इनिशियल सेटिंग टाईम कमी पाहिजे, फायनल सेटिंग टाईमही याचा कमी आहे. बघा, क्विक सेटिंग जे की लवकर सेट होणारं सिमेंट असतं, याच्यामध्ये इनिशियल सेटिंग टाईम हा असतो 5 मिनटं. 5च मिनटात ती सुई ना 33 ते 55ची 33 ते 35ची रीडिंग आपल्याला फ्रॉम द टॉप पासून देते. ठीक आहे, फायनल सेटिंग टाईम याचा असतो 30 मिनिट. बघा किती फरक आहे या क्विक सिमेंटमध्ये. जिथे बाकीच्या सिमेंटला 10-10 तास लागतात फायनल सेटिंगची रीडिंग द्यायला, तिथे हा सिमेंट 30 मिनिटात कडक होऊन जातो पूर्ण. त्याच्यावर त्या सुईनी ज्या कॉलरनी मार्क मारतो आपण ते सुद्धा येत नाहीत. म्हणजे हे सिमेंट 30 मिनिटात टोटली सेट होतं आणि इनिशियल सेटिंग टाईम म्हणजे सेट व्हायला चालू हे साधारण 5च मिनिटात होतं. तर असं क्विक सेट होणारं सिमेंट तुम्हाला कुठं लागेल? असे एवढे क्विक सेट होणारे सिमेंट आपण वापरतो अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक आहे, जिथे आपल्याला फ्लो काही काळासाठी काही वेळासाठी थांबवता येतो. सो अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण क्विक सिमेंट वापरतो. इनिशियल सेटिंग टाईम 5 मिनटं, फायनल सेटिंग टाईम 30 मिनटं. सर अजून काही माहिती? गरज नाही, जे गरज आहे ते सांगितलं. मॅसनरी सिमेंट. मॅसनरी सिमेंट, या मॅसनरी सिमेंटचा आपल्याला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, इनिशियल सेटिंग टाईम, फायनल सेटिंग टाईम. मॅसनरी सिमेंटसाठी इनिशियल सेटिंग टाईम असतो 90 मिनिट आणि फायनल सेटिंग टाईम असतो 1 दिवस. आपण जे स्ट्रक्चर कास्ट करतो हे स्ट्रक्चर जनरली एकदा कास्ट केल्यानंतर आपण त्याला पाणी मारणे, पाण्यात डुबवून ठेवणे, जसं स्लॅब कास्ट केला. ह्या स्लॅब कास्ट केल्यानंतर आपण त्याची जी स्कॅफोल्डिंग आहे ती किती वेळानंतर काढतो? जनरली, बरं मी कधीच स्पेसिफिक बोलत नाही, इन जनरल आपण ते 1 दिवसानंतर रिमूव्ह करायला चालू करतो. छोट्या छोट्या स्ट्रक्चरचे, लार्ज स्ट्रक्चरची नाही म्हणत आहे. तर एक स्ट्रक्चर 1 दिवसानंतर आपण त्याचे जे लाकडं आहेत आजूबाजूचे ते आपण जनरली रिमूव्ह केले तर चालतात. मी कशासाठी सांगतोय? हे मॅसनरी सिमेंट जर तुम्ही वापरत असेल तर त्याचा फायनल सेटिंग टाईम हा 1 दिवसात येतो आणि इनिशियल सेटिंग टाईम हा 90 मिनिटात येतो. नेक्स्ट आहे व्हाईट सिमेंट, गोरो सिमेंट. ठीक आहे, व्हाईट सिमेंटचा व्हाईटनेस हा कशाद्वारे आपण मेजर करतो? व्हाईट सिमेंटचा व्हाईटनेस हा आपण हंटर स्केलनी मेजर करतो. कशाने मेजर करतो? हंटर स्केलनी आपण मेजर करतो. और व्हाईट सिमेंटचा अजून व्हाईटनेस तुम्हाला मोजायचा असेल तर तो ISI स्केलनी देखील मोजता येतो. व्हाईट सिमेंट, हंटर स्केल और ISI स्केल. आता या व्हाईट सिमेंटमध्ये काय असतं? या व्हाईट सिमेंटमध्ये एक प्युअर चॉक असतं. चाक हे एक पांढऱ्या प्रकारचं मटेरियल हे या व्हाईट सिमेंटमध्ये असतं. व्हाईट सिमेंट कुठे यूज करतो रे आपण? तुम्हाला माहिती आहे का व्हाईट सिमेंट कुठे यूज करतो आपण? मी पाहिलेलं गोष्ट, मी ना व्हाईट सिमेंट आपल्या जे आपण फरशी जोडतो ना त्याच्यामध्ये काहीतरी पांढरं असतं ना. आजकालच्या ह्याच्यात तर येतही नाही ते, जुन्या ज्या फरशी आपण लावत असतो त्याच्यामध्ये जे पांढरं सिमेंट असतं ना याला म्हणायचं व्हाईट सिमेंट. व्हाईट सिमेंट ना हे कॉस्टली असतं बरं का. व्हाईट सिमेंटचे रेट हे जनरल OPC पेक्षा खूप महाग असतात. ठीक आहे, सो व्हाईट सिमेंटमध्ये आपण प्युअर चॉक यूज करतो. आता नावातच आहे व्हाईटनेस आपल्याला याच्यामध्ये आपण मेजर करतो व्हाईट सिमेंटचा विथ द हेल्प ऑफ हंटर स्केल और ISI स्केल. काय म्हणतो आपण? व्हाईटनेस शुड नॉट बी लेस दॅन 70%. ही जी हंटर स्केल आहे, ISI स्केल आहे ना,
तर याच्यामध्ये जी रीडिंग आहे तुमची ती 70% पेक्षा कमी नको. जनरली तुम्ही हंटर स्केलनी जर मेजर केलं तर व्हाईटनेसची व्हॅल्यू असते 90%. काय बोललो मी, व्हाईटनेसची व्हॅल्यू असते 90%. कोण सांगतं हे, हंटर स्केल म्हणतो की जनरली तुम्ही व्हाईट सिमेंट आपल्याकडचे बघत असताल तर मी व्हॅल्यू देईन 90%, जवळपास देईल 87, 91, 92 असे. ठीक आहे, जवळपास 90% व्हॅल्यू असते. सो दिस इज अबाउट द व्हाईट सिमेंट. नेक्स्ट, चला, जसं तुम्हाला सांगितलं सिमेंटचे 10 टाईप आहेत, 7वा, 8वा, 9वा, 10वा. इम्पॉर्टंट पॉईंट घेतलेत मी याच्यात. सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट हा टाईप आहे, रॅपिड हार्डनिंग सिमेंट, ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट, हायड्रोफोबिक सिमेंट. हा शेवटचा माझा आवडीचा आहे. ठीक आहे, बघू आपण एक एक. सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट. बरं, याच्यावरनं काय कळतं रे तुम्हाला? सर याच्यात लिहिलं आहे सल्फेट रेझिस्टिंग, तर ऑटोमॅटिकली ते सल्फेटला रेझिस्टच करत असेल. अरे हुशार झाला तू. सल्फेट रेझिस्टिंग सल्फेटला रेझिस्ट करतं, मग हे वापरायचं कुठं? हे वापरायचं आपण अशा ठिकाणी जिथे डॉक्स अँड हार्बर असतात. सर डॉक्स अँड हार्बर काय? ते चित्र त्याच्यासाठी काढलंय. हे आपला समुद्र किनारा, हे असं समुद्र किनारा असतो ना, या समुद्र असेल ना, हे इथं सी, या इथे सीच्या एंडिंगला जे असतं ना त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बंदर. या बंदरला इंग्लिशमध्ये म्हणतात हार्बर. ठीक आहे, आणि या बोटी पार्क करायला जे ठिकाण असतं ना, असे समोर आलेले असे चौकोन असतात ना, हे समोर येतात बघा असे, तर याला म्हणायचं डॉक्स. त्या डॉक्स अँड हार्बरच्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी आपण सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट वापरतो. सर तिथंच का? कशाला डोकं लावायचं? वापरतात तर वापरतात, सांगा ना सर. तर ते आपलं जे समुद्राचं पाणी असतं खारट असतं, सल्फेट अटॅक होण्याची शक्यता असते. तर अशा कन्स्ट्रक्शनमध्ये सल्फेट रेझिस्ट झालं पाहिजे. सो जिथे कुठे आपल्याला सल्फेटचा अटॅक रेझिस्ट करायचा आहे तिथे आपण सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट वापरतो. तर हे सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट मग ऑब्व्हियसली आपण सी शोअरच्या ठिकाणी वापरू. मग तिथे असतं कन्स्ट्रक्शन डॉक्स आणि हार्बरचं. ठीक आहे, मी लॉजिकली तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेणेकरून लक्षात येईल. सल्फेट रेझिस्टिंग डॉक्स अँड हार्बर का? तर ड्यू टू सी देअर विल बी अ सल्फेट अटॅक, अँड फॉर रेझिस्टिंग ऑर रिव्हर्टिंग दॅट सल्फेट अटॅक वी यूज सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंट. कळतंय ना? ओके. आता या सल्फेट रेझिस्टिंग पोर्टलँड सिमेंटमध्ये लेस C3A असतं. काय असतं याच्यामध्ये? लेस अमाऊंट ऑफ ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट असते. याच्यामध्ये ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट C3A हे कमी असतं. ठीक आहे. नेक्स्ट, पुढचा टाईप आहे रॅपिड हार्डनिंग सिमेंट. रॅपिड हार्डनिंग सिमेंट काय वाटतं तुम्हाला? लवकर सेट होणारं, लवकर हार्ड होणारं. सर मग याला अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनमध्ये वापरू का? नाही वापरायचं. अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनमध्ये मी सेपरेट सांगितलं आहे तुम्हाला, क्विक सेटिंग सिमेंट. ठीक आहे, आपल्याला इथे रॅपिड हार्डनिंग सिमेंट हे आपण वापरायचं. रॅपिडचं पहिलं अक्षर काय? अक्षर म्हणलं, शब्द नाही. रॅपिडचं पहिलं अक्षर आहे R. सो रॅपिड हार्डनिंग सिमेंट हे आपण वापरतो रिपेअर वर्कसाठी. कशासाठी वापरतो? रॅपिड हार्डनिंग सिमेंट हे आपण वापरतो रिपेअर वर्कसाठी. एक्झाम्पल द्या सर. जे रस्त्याचे खड्डे असतात ना आपल्याकडचे, ते बुजवण्याचं काम हे जनरली रॅपिड हार्डनिंग सिमेंटने होतं. ठीक आहे. या रॅपिड हार्डनिंग सिमेंटमध्ये हाय C3S असतो, लो C2S. कॉमन सेन्स येणार आहे. हा C2S जर लो ठेवलं तर ते सेट व्हायला लवकर होऊन जाईल. म्हणजे मी काय म्हणलं, C2S वाढवा, तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल पण त्याला सेट व्हायला टाईम लागेल. आपल्याला इथं सेट व्हायला टाईम लागू द्यायचं आहे का? खड्ड्याचं हे चाललंय, खड्डे बुजवताय तुम्ही, त्याच्यासाठी ट्रॅफिक थांबून ठेवणार का जास्त वेळ? नाही. सो याच्यामध्ये तुम्ही लो C2S वापरणार आणि हाय C3S, ट्राय कॅल्शियम सिलिकेट. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट हा आहे की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. रॅपिड हार्डनिंगची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी असते? एका दिवसाला जी रॅपिड हार्डनिंग सिमेंटची स्ट्रेंथ असते, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, ती ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटसाठी 3 दिवसानंतर येते. म्हणजे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटची 3 दिवसाची स्ट्रेंथ जी आहे ती रॅपिड हार्डनिंग सिमेंटला एकाच दिवसामध्ये प्राप्त होते. ठीक आहे. बघा, 3 दिवसामध्ये जी रॅपिड हार्डनिंग सिमेंटची स्ट्रेंथ आहे ती 7 दिवस OPCच्या स्ट्रेंथ. म्हणजे 7 दिवस OPCची जी काही स्ट्रेंथ येते
ती रॅपिड हार्डनिंगला कधी येते? 3च दिवसात. ठीक आहे. आणि 3 दिवसाची OPCची स्ट्रेंथ रॅपिडला कधी येते? एकाच दिवसात. हे इम्पॉर्टंट आहे बरं का. मी हे तुम्हाला एक्सप्लेन केलंय, हे लक्षात ठेवा. हे असंच्या असं येतं. ठीक आहे. ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट हा नेक्स्ट टाईप आहे. ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट काही नसतं, नावात काय लिहिलंय? ब्लास्ट फर्नेस स्लॅग. जे टाकाऊ स्लॅग असते ना, टाकाऊ स्लॅग कशी असते? आपले जे भरपूर कारखाने असतात, कारखान्यांमध्ये एक कारखाना पकडा तुम्ही, स्टील फॅक्टरी. या स्टील फॅक्टरीला ज्यावेळेस तुम्ही शेप देता, तुम्ही त्याला घासता, असं खरखर घासता, किंवा ज्यावेळेस तुम्ही त्याला वितळवता, तर वितळल्यानंतर एक्झॅक्ट सगळंच्या सगळं स्टील तर नाही त्याच्यामध्ये कन्झ्युम होत, थोडंफार त्याचे शिंतुडे पडतात, आजूबाजूला पडतं, किंवा जे काही अजून त्याचा सब प्रॉडक्ट असतो म्हणजे स्लॅग बाहेर पडते. काय म्हणलं मी? कोणत्याही कारखान्यामध्ये जे आपण प्रॉडक्ट बनवतो, ते प्रॉडक्ट बनवताना काहीतरी वेस्ट तयार होतं. सपोज स्टीलचा कारखाना असेल तर स्टील स्लॅग, असे अजून भरपूर स्लॅग आहे. भरपूर म्हणजे आता एक्झाम्पल मला आठवत नाही, पण बघू, एक ब्लास्ट फर्नेस स्लॅग, स्टील स्लॅग, हे आपण इंजिनिअरिंगला प्रोजेक्ट करतो की आपल्याला सिमेंटमध्ये ह्या स्लॅग टाकून नवीन प्रोजेक्ट, सिमेंटच्या ऐवजी अर्धी स्लॅग टाकून नवीन प्रोजेक्ट. तर हे ते मला सांगायची गरज नाही, पण इथे मी स्लॅग हा तुम्हाला सिमेंटचा टाईप शिकवतोय. तर याच्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंटवर जनरली क्वेश्चन येत नाही, पण आला तर तो हा एवढाच येतो की याच्यामध्ये स्लॅगचं पर्सेंटेज आपण किती वापरतो जनरली. तर स्लॅगचं पर्सेंटेज असतं 25%. ठीक आहे. ओके सर, म्हणजे काय मला एक थोडंसं सांगता? बरं, हा एकाच मिनटात हे सांगतो, मग पुढे जाऊया. ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट म्हणजे थोडक्यात आपण स्लॅग याच्यामध्ये वापरतो. स्लॅग किती वापरायची? स्लॅग म्हणजे काय? भुकटी. तर ही भुकटी जी असते ती स्टील स्लॅग असेल तर स्टीलची भुकटी, अजून कोणती स्लॅग असेल तर अजून कोणती तरी भुकटी. तर ही जी भुकटी आहे म्हणजे ही जी स्लॅग आहे ही आपण साधारण 25% वापरतो. दिस इज ऑल अबाउट द ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट. याच्यामध्ये डीप याच्यावर क्वेश्चनच येत नाही, आला तर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. हायड्रोफोबिक सिमेंट, हा जर मी म्हणलं ना हायड्रोफोबिक माझा आवडीचा टाईप आहे. सर का आवडीचा टाईप आहे? नावावरनच कळतं. हायड्रो म्हणजे काय असतं रे? हायड्रो म्हणजे सर वॉटर असतं, बरोबर ना. फोबिक आपण म्हणतो मला फोबिया आहे. फोबिया म्हणजे काय? मला भीती वाटते एखाद्या गोष्टीची. फोबिया हा कोणाकोणाला पाण्याचा असतो. सो हायड्रोफोबिया. तर हे सिमेंट पण घाबरटच आहे. कोणतं आहे? हायड्रोफोबिक, पाण्याला घाबरणारं सिमेंट. पाण्याला घाबरणारं सिमेंट काय करेल? नेहमी पाण्याला रेजिस्ट करेल, पाण्याला जा म्हणेल तू माझ्याकडे येऊ नको. तर असं स्ट्रक्चर आपण कुठे वापरणार? असं स्ट्रक्चर आपण जिथे आपल्याला वॉटर स्टोरेजची नीड असते. म्हणजे हे सिमेंट काय करणार? तू इकडेच राहा रे बाबा, माझ्याकडे येऊ नको. सो हायड्रोफोबिक सिमेंट इज यूज वेअर देअर इज अ नीड टू बी असं आपण हे सिमेंट कुठे वापरतो? जिथे आपल्याला वॉटर स्टोअर करायची गरज असते. ठीक आहे. बघा एक एक आपण हे वॉटर हायड्रोफोबिक सिमेंट हे जनरली आपण वापरतो वॉटर टँकमध्ये. का वापरतो? जिथे वॉटर रिटेन होऊन जाईल, वॉटर बाजूला होईल, ते सिमेंटकडे येऊ नाही शकणार, आलं तरी सिमेंट ढकलून देईल. सो इट इज जनरली यूज इन वॉटर टँक, यूज ॲट द प्लेस वेअर लिक्विड नीड टू बी स्टोअर. म्हणजे काय मिनिंग आहे? इथे या हायड्रोफोबिक सिमेंटचा वापर जनरली अशा ठिकाणी होतो जिथे आपल्याला पाण्याची साठवण करायची असेल. सर मग डॅममध्ये वापरतो का? नाही वापरत. का नाही वापरत सर? आपण याच्यासाठी नाही वापरत की तिथे आपल्याला लो हीट सिमेंट वापरावं लागतं. का तेच वापरावं लागतं? तिथे आपल्याला क्रॅक नको असतात. क्रॅक का नको असतात? जर क्रॅक पडले तर डायरेक्ट पाणी बाहेर येईल. मग इथे का आपण हायड्रोफोबिक सिमेंट वापरतो वॉटर टँकमध्ये? वॉटर टँकमध्ये जनरली आपण आतून ना स्टीलची जाळी प्रोव्हाइड केलेली असते, त्याच्यामुळे तिथे क्रॅक यायचे चान्सेस नसतात. मग अशा वेळेस आपण सेपरेट एक सिमेंट प्रोव्हाइड करतो. ते सिमेंटचं नाव असतं हायड्रोफोबिक सिमेंट. घाबरट सिमेंट आहे, पाण्याला जा म्हणतं दूर. सो वॉटर नीड टू बी स्टोअर असे जे काही स्ट्रक्चर असतील तिथे आपण काय वापरणार? हायड्रोफोबिक सिमेंट. तर हे झाले सिमेंटचे 10 टाईप. आणि इथे आपला सिमेंट हा टॉपिक समाप्त होतो. याला मी भरपूर चांगल्या प्रकारे घेतलंय आणि मी जेवढं डीप घेतलंय, मी जेवढं तुम्हाला लागेल एवढं घेतलंय. याच्या बाहेर क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मी डायरेक्टच म्हणत नाही याच्या बाहेर येणार नाही, येऊ शकतात,
पण चान्सेस कमी आहेत आणि असे येणारे क्वेश्चन मुलांकडून सॉल्वही नाही होणार. सो हे जे की सिमेंटचे आजपर्यंतचे लेक्चर झाले याला नीट बघा, रिवाईज करा. अडचण असेल तर मला मेसेज करा. आय विल सॉल्व युअर प्रॉब्लेम. ठीक आहे. थँक्यू.